सोनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काय झालं, पहाटेपासून ना खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि आज माझा ना सकाळची शाळा आहे. तर मी निघाले आणि तुम्हाला दाखवते. खूप सारा पाऊस पण भरलेला आहे. पाऊस तर खूपच भरलेला आहे, बारीक बारीक पडतो सुद्धा आहे. इतकं गार वाटतंय ना. काल तर खूप दिवसभर भरलेला होता आणि आज तर पाठी खूप पडत होता. आता जरा थोडं कमी झालं आहे, तेवढं एक बरं आहे. चला मी आता जाते आणि घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते. तुम्ही पाहिलंच सकाळी किती सारा पाऊस होता आणि वातावरण इतकं थंड आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी जस्ट स्कूलमधून आले घरी. आता जस्ट मी शेवभाजी सकाळी चपात्या करून गेली होती. शेवभाजी करायला घेतली. आज त्यांना दूध आणलं. परत थोडीशी बघाची खिचडी करायला पण ठेवलेली आहे. ॲक्च्युली मला इतकं आज अर्जंट काम आहे ना गेलोचं, तर मला वेळच नाही डायरेक्ट. तर तेवढे 700 नावं सर्च करून माझ्या यादी, आता मतदारसंघाची यादी ती मला सर्च करायची आहे. ती यादीतले नावं माझ्या यादीत आहे की दुसऱ्या यादीत, ते सर्व काढायचं आहे. ते सर्व काम मला करायचं आहे. तर तेच इतकं टेन्शन आलं आहे ना मला. तर ते सर्व मी करते आणि चला मी नंतर मग माझं ते कामं करायला घेते. बाकीचं तर आज जास्त शूट करणं नाही, कारण की खूपच अर्जंटली काम आहे माझं. तर चला मी मुलांना खायला देते. मी थोडंसं जेव्हा खाणार तेव्हा थोडंफार शूट करेल आणि नंतर बघतो तुमच्यासोबत. तर झाले माझं, मी मुलांना खाऊ घातलं. म्हणजे आद्विकला दिशू खाते, आद्विकला जेव घातलं. तर खाल्लंय त्यांनी. मी पण आता फराळ करून घेते. भगारीची खिचडी केली फक्त. तर पटकन खाते आणि मग कामाला सुरू करते. चला बोलते ना. बसलेली यानं जेवायला दिले, काम करत बसले. पण काही काम आद्विकमुळे होत नव्हतं. त्याचं चालू होतं नुसतं डिस्टर्ब करायचं. मग शेवटी मी काम बंद केलं. ठेवलं सर्व कामाचं, इथं ठेवलेलं आहे सर्व याद्या वगैरे. तर मी बंद केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, झोपून देते त्याला. आणि झोपला तो, आता जस्ट झोपला. तोपर्यंत मग मला गुलाबाच्या फुलांची माळ पण करायची होती. तर गुलाबाचे फुलं तोडते आणि आपल्याला आज गुलाबाच्या फुलांची माळ करायची आहे आपल्या घटांसाठी. तर चला हे काम. आणि त्याच्या आधी मी कपडे वगैरे पण इथं टाकून घेतले. सर्व हे काम केलं. काम करता करता माझं हे करते काम. आता निवडणुका आहे ना, तर त्याचंच काम मला लागलेलं आहे. तर ते खूप आता 729 आहे. ते तेवढे लोक सर्च करायचे माझ्या यादीमध्ये. जेवढे असे ना तेवढे वेगळे करायचे, त्याची लिस्ट करायची आहे. तर ते काम बाकी आहे, तर ते काम करायचं आहे. चला त्याच्या आधी मी गुलाबाची फुलं तोडते आणि माळ करून घेते, तुम्हाला दाखवते. छान मस्त फुलं आले इथे. फुलांची माळ लावून दिलेली आहे इथे. तर मी ना आता काय करते, आद्विकला तिकडे झोपून दिलंय. मी आता ना किचनवरतीच काम करायला बसणार आहे, कारण की तो झोपलाय तिथे आणि लाईट लावता येणार नाही मला. इथं प्रकाश चांगला पडतोय आणि मग इथंच मी काम करायला बसून घेतले आता. तर चला मी आता काम करते आणि नंतर मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते डिरेक्टली.
तर इथं ना इतकं डोळे अक्षरशः दुखायला लागलेले आहे. सर्च पण करते, याद्या पण चेक करते, नाव वाचायचं, इपिक नंबर लिहायचा, त्यांचा पार्ट सिरियल नंबर लिहायचा, सर्व चेंज करायचा, आधीच्या यादीतला सिरियल नंबर ते सर्व लिहून सर्व नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे. तर इतके सारे नावं एक नाव सर्च करायचं लाईनीप्रमाणे सिरियल वाईज. तर खूप डिफिकल्ट आहे आणि सर्व व्यवस्थित करायला पाहिजे हे कामं, कारण की आता निवडणूक आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींना नीट कराव्याच लागतात. तर विधानसभेचे हे सर्व कामं आम्हाला दिलेले असतात शिक्षकांना, आणि ही कामं, शाळेतली कामं, घरातली कामं, ह्या गोष्टी एवढ्या सर्व मॅनेज करून घर मी असं सांभाळत असते. घरात पण लक्ष असतं, परत माझ्या कामांचं, BLOचं काम, शाळेंची कामं, बाहेरचं काही ना गोष्टी आणायच्या असतात, इतकी सारी कामं मला असतात. हे सर्व मॅनेज करावं लागतं. कधी कधी होती चिडचिड, त्रास पण होतो, पण आपण स्ट्रगल केलं ना तरच पुढे जातो. आणि स्ट्रगल लाईफमध्ये चॅलेंज असले ना तेव्हाच माणसाला लाईफ जगण्यासाठी मजा येते असते. आणि स्ट्रगल केल्याने आणि जो आपल्याला जेव्हा सक्सेस मिळतो तो आनंद काही वेगळाच असतो. म्हणून लाईफमध्ये नेहमी स्ट्रगल करून, मेहनत करून आपण पुढे जायला पाहिजे. तर लाईफमध्ये स्ट्रगलशिवाय आणि मेहनतीशिवाय काहीच सक्सेस नाही. आणि जेव्हा आपल्याला सक्सेस पाहिजे असतं तेव्हा मेहनत ही केलीच पाहिजे. कधी आयतं कोणाचंही नको आपल्याला, कोणाचंच काही नको. कधी म्हणजे आपल्याला बोलायला की आमच्यामुळे तुमचं हे झालं ते झालं, अजिबात ह्या गोष्टी नको व्हायला. कारण की आजकालचे लोक तसेच असतात. तो इतकं केलं ना तर ते खूप मोठं करून सांगत असतात आणि आपली मेहनत ती जाते वाया. म्हणून आपण आपल्या पायावर उभं राहायचं, आपण आपल्या मेहनतीवर पुढे जायचं, कधी कोणाचा सहारा घेऊन पुढे जायचं नाही. तो काही आनंद वेगळाच असतो. आणि मी तर एकच ठरवलेलं आहे, मी अजिबात मला हेल्प घ्यायला आवडत नाही. माझ्याकडून जेवढं शक्य राहील ना मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. आणि हे सर्व मी आता जेवढं माझे जे स्वप्न पूर्ण करते, जे तुम्ही पाहतात ना आज जे मी पुण्यामध्ये 1 BHK घर घेतलं, ते सर्व माझ्या मेहनतीने घेतलं, माझ्या मेहनतीचं फळ आहे. आणि त्याचा आनंद मला खूप खूप वेगळाच आहे, तो मी सांगू शकत नाही असा आनंद आहे. तर मला अजून लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यात तुम्ही माझे व्हिडिओ बघता, माझे सबस्क्रायबर आहे, तर त्यांना दिसेलच मी मला काय काय पुढे करायचे स्ट्रगल आणि काय काय मिळवायचं आहे. ह्या गोष्टी माझे किती सारे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. तर इतके ह्या गोष्टी असतात ना लाईफमध्ये, आणि त्या आपण पूर्ण केल्याच पाहिजे. कारण की आपल्याला कोणीही मदत करत नाही किंवा आपण कोणाचा सहारा घ्यायचा नाही. ते फक्त स्वतःच्याच हिमतीवर करून दाखवायचं, तेव्हा ती काही मज्जा, तो काही आनंद हा वेगळाच असतो. आणि मी कोणत्याच गोष्टीला हार मानत नाही लवकर. आणि तुम्हाला पण एक सांगते, तुम्हीसुद्धा काही जर लाईफमध्ये करत असाल ना, अजिबात हार मानायची नाही. पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. थोडंफार आपल्याला मागे पण आपण येतो किंवा नाराज होतो, त्या गोष्टी नाराज न होता आपण नेहमी प्रयत्न करत राहा. तर चला, मी आता पटकन हे माझं काम उरकवते. आणि आता मला किती वाजतील मला माहिती नाही, तर मी तोपर्यंत काम करेल. आज निम्मी यादी तरी मला करायची आहे आणि मी करते. चला, मी नंतर बोलते तुमच्यासोबत. तर जस्ट आता किती वाजले दिशू? तर 6:30 होत आलेले आहे. आणि माझी आताशी किती नावं झालेली आहे? 300च नावं झालेली आहे. 300. आज नेमकी 400 नावं तरी मी सर्च करणार. 400 होतील आज, करून टाकेल रात्रीसून. 400 पर्यंत करायचे, नंतर मग उद्या राहतील 350 नावं. तर ते बाकीचे उद्या आता थोड्या वेळाने आता ठेवते, कारण की मला दिवाबत्ती करायचंय, स्वयंपाक करायचा आहे, तर ते करावं लागेल. आता खूप डोळे दुखायला लागले अक्षरशः. आता ही सर्व यादी आता थोड्या वेळात मी बघते, कारण की आता हे मुलांना भूक पण लागेल. आणि चला, मी आता थोडंसं स्वयंपाकाचं बघते आणि दिवाबत्ती करते.
आता मी ना लगेच दिवाबत्ती करून घेते. दिवाबत्ती झाल्यावर मला स्वयंपाक पण करायचा आहे. आणि खूप छान मस्त इथे ना आपले हे पण उगवले आहे धान्य. आज तर मी ना बाकीचे काम पण नाही केले, असंच कामातच मागे लागले माझं. हा बेलोची कामं आणि इथंच आहे बघा, इथंच पडलेलं आहे इथं सर्व माझं. आता नंतर परत तिथंच बसेल कारण की त्यांची बडबड टीव्ही वगैरे राहते. तर खिचडी टाकली, शेवभाजी चपाती आहे. मग आणि मला आहे ना मग उपवासासाठी भगरची जी भाकर असते ना ती केली आणि भेंडीची भाजी करून घेते. करणार नव्हती पण आता करते, त्याला करून घेते. आणि काम पण करायचंय, जागरण होईल. आज 12 पण वाजू शकतं मला हे काम करता. करते तव्यावरतीच मी हे करून घेणार आहे भेंडीची भाजी. किचनचा पसारा, दिवाबत्ती वगैरे सगळं झालंय माझं. आणि उद्या मला कडाकणीची पण हे करायची, माळ करायची, तर ती पण लावायची, उद्या लावेन ती. तर ते पण आहे. त्याच्यानंतर मला एक कन्यापूजन करायचं आहे, ते वगैरे ते सोमवारी करेन कन्यापूजन. असं आहे करायचं. तर ही चालली माझी तयारी. आधी माझं हे काम कम्प्लीट करते, देऊन टाकते, म्हणजे निवांत राहील मी पण. तर असं आहे. तर खिचडी आणि भाकर झाली आणि इकडे भेंडीची भाजी पण आता होईलच जस्ट. तर असं होतं. आणि आज मी त्या कामामध्ये म्हणून जास्त काही शूट केलं नाही, दुसरं काही गोष्टी. आणि उद्याचा पण दिवस माझा असं कामात जाणार आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. मी माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.